महाराष्ट्राला हादरवून सोडणारं एक अतिशय गाजलेलं प्रकरण आहे। धुळ्यामध्ये पाटबंधारे खात्यामध्ये एक कर्मचारी होता। माझ्या या बॅचमेटला एक चेक पाहताना मनामध्ये थोडा संशय आला की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे, म्हणून त्यांनी तो चेक राखून ठेवला। आधीच्या 20 वर्षापेक्षा जास्ती काळ अखंड चालू असलेला या पाटबंधारे खात्यातला प्रचंड भ्रष्टाचार बाहेर आला। तसा एक बोचरा आणि दुःखद अनुभव सुद्धा माझ्या मनावरनं पुसला नाही जात। जिल्ह्यातला एक नागरिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या वरिष्ठाला पत्र पाठवतोय की हा आपल्या बायकोकडनं धंदा करून घेतो। हा दौऱ्यावर असतो तेव्हा याची बायको एसटी स्टँडवर उभं राहून गिऱ्हाईक गोळा करते। वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्याचा खुलासा मागवला, त्यावर कॉल फॉर एक्सप्लेनेशन। त्या वर्षीच्या दिवाळीमध्ये रायगड जिल्ह्याच्या जांभूळपाडा या ठिकाणी अंबा नदीला प्रचंड आणि अचानक पूर आला। बाधित झालेल्या नागरिक की जे आपले आदिवासी बांधव त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी विषय थेट मंत्रिमंडळाकडे जाण्याच्या रकमेचा होता, पण अधिकार नसताना उपसचिवांनी तिजोरीतून निधी काढला। वित्त विभागाने दृष्टिकोन घेतला की एकतर त्याबद्दल त्यांना शो कॉज नोटीस। मुख्यमंत्री पवार साहेब होते, त्यांनी आपले मुख्यमंत्री पदाचे अधिकार वापरून सूचना दिली की तुम्ही या संबंधित उपसचिवावर कारवाई काय करताय, उलट त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। मुंबई महानगरीमधल्या प्रशासनाच्या महासागरामध्ये खोल खोल उतरत गेलो, अभ्यास करत गेलो। ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू चीफ सेक्रेटरी आणि त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या पुराभिलेख विभागाचा संचालक डायरेक्टर आर्काइव्स, हा सर्व माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास आणि शिकायची संधी दोन्ही घेऊन मी त्या महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या मुख्यालयातला प्रशासनाचा महासागर त्याच्यामध्ये खोल खोल उतरत गेलो, सचैल न्हावून निघत गेलो। मुख्य सचिवांबरोबर काम करताना कधी कधी मध्ये भरपूर वेळ मिळायचा, कारण समजा सुक्तनकर सर दौऱ्यावर असले तर दरवेळी मी त्यांच्याबरोबर दौऱ्यावर जायचो असं नाही आहे। त्या मिळणाऱ्या वेळांचा फायदा घेऊन मग मी मंत्रालयातल्या वेगवेगळ्या विभागांना संपर्क करून विचारायचो की आज तुमच्या इथे येऊ का, आज तुमच्या इथे येऊ का। हे IAS अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणात सुद्धा होत असतं, त्याला अटॅचमेंट्स नाव आहे। तर मी हे माझं शिकणं आणखीन पुढे चालू ठेवत राहिलो। थेट मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी जर म्हणत असेल की तुमच्या विभागात येऊन मला बसायचं आहे, मला तो विभाग समजावून घ्यायचा आहे, तर कोण नाही म्हणणार आहे। अर्थातच आपण काय म्हणायचं याचा संबंध असतो। मग अर्थातच महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या खूप बाजू, खूप घटना यांच्याशी सुद्धा संबंध येत राहिला। तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राला हादरवून सोडणारं एक अतिशय गाजलेलं प्रकरण आहे। धुळ्यामध्ये पाटबंधारे खात्यामध्ये एक कर्मचारी होता, पण तो म्हणे एका तथाकथित आध्यात्मिक संप्रदायाचा कोणीतरी होता, पण तो कर्मचारी भ्रष्टाचाराच्या एका साखळीचा फार महत्त्वाचा, जवळजवळ मध्यवर्ती म्हणावा असा दुवा होता। आणि माझा बॅचमेट धुळ्याच्या जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता आणि असेच आपलं काम चोख करणारे कलेक्टर पण होते। जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये
ज्या वेगवेगळ्या योजनांसाठी सरकारकडून जिल्हा परिषदेला पैसा दिला जातो, जिल्हा परिषदेचं काम आहे त्या योजनेचे एका सरकारी शिस्तीनुसार जे काही टेंडर असेल, मग ते कोणाला द्यायचं ते असेल, मग ते ज्याला दिलं त्याच्याशी करार असेल, मग तो काम करतो, केलेल्या कामाचे हिशोब सादर करतो, ते जिल्हा परिषदेचा संबंधित अधिकारी तपासून सर्टिफाय करतो की आता ह्यांचं बिल द्या, ती बिलं दिली जातात. तर महाराष्ट्र प्रशासनात जिल्ह्यातल्या सर्व विकास कामांसाठी जो निधी तो पाठवला जातो जिल्ह्याच्या ट्रेजरी तिजोरीमध्ये, आणि त्या तिजोरीतनं निधी बाहेर काढण्याचे अधिकार म्हणजे सरकारी भाषेत बोलायचं तर DDO ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर, ते आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनात आहेत कलेक्टरकडे. मग आता समजा जिल्हा परिषदेचा एक प्रकल्प होतोय आणि तो जो चालू प्रकल्प आहे त्याच्या अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या विभागाने ट्रेजरीमधून कलेक्टरच्या सहीनुसार काढलेले पैसे आता ते योग्य खर्च झाले, पुढच्या टप्प्यासाठीचे काढायचेत. तर जिल्हा परिषद कलेक्टरकडे तसं पाठवतं निवेदन. ती सगळी सरकारी शिस्त आहे. कलेक्टरचं काम आहे की तो जो हिशोब येतोय ते जमिनीवर प्रत्यक्ष काम झालं आहे का याचे कागदोपत्री पण नीट पुरावे लागतात. तो प्रशासनाचा शास्त्रशुद्ध शब्द युटिलायझेशन सर्टिफिकेट, उपयोगिता प्रमाणपत्र, की आधीचा दिलेला निधी तो या विकास प्रकल्पासाठी दिला, रस्ता असो, प्राथमिक आरोग्य केंद्र असो, गावामध्ये बांधण्याची प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा असो, तर ज्या कॉन्ट्रॅक्टरला तो दिलाय त्यांनी ह्या टप्प्यापर्यंतचं काम केलंय, हे त्याचे हिशोब आणि हे त्याचं उपयोगिता प्रमाणपत्र. कलेक्टरचं काम आहे UCC उपयोगिता युटिलायझेशन सर्टिफिकेट पाहूनच त्यांनी पुढचा निधी ट्रेजरीमधून सोडायचा आहे, रिलीज करणे म्हणतात त्याला. पण अनेक वेळा प्रशासन काहीसं परस्पर समजुतीवर किंवा विश्वासावर चालतं म्हणा फार तर. ते म्हणजे कामाची घाई असते, तारखा, वेळा, उद्दिष्ट गाठायची असतात आणि त्यामुळे जे प्रशासन हे टीमवर्क आहे, तर काही वेळा हे घडतं की जिल्हा परिषद असो किंवा अन्य विभाग ते कलेक्टरकडे विनंती करतात की जबाबदारी आमची आहे, आवश्यक ते आम्ही सर्टिफिकेट देतो, पण हे आपल्याला जे वेळेत उद्दिष्ट गाठायचे, हा प्रकल्प, ही वास्तू, हे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या ठरलेल्या तारखेच्या पूर्ण करायचं आहे. तर हे घडतं की ते उपयोगिता प्रमाणपत्र न जोडता कलेक्टरकडे फाईल जाते. दरवेळी कलेक्टरही त्याचा इश्यू करत बसतो असं नाही. हे तारतम्य आहे खरं म्हणजे प्रशासन सांभाळतानाचं टीमवर्क, आणि मिळून त्यातल्या कलेक्टरचं स्थान महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेत तरी फर्स्ट अमंग इक्वल्स असं आहे. तर तो टीमचा कॅप्टन आहे. पण मग जिल्हा परिषदेसहित जे वेगवेगळे विभाग आहेत, PWD, इरिगेशन, यांचं काम आहे त्यांची कामं. पण हे जे सुकाणू नीट चालवायचं ती कलेक्टरची टीम म्हणून जबाबदारी आहे. तेव्हा हे घडतं की काहीसं विश्वासावर प्रशासन पुढे चालतं आणि तो संबंधित अधिकारी कलेक्टरला विनंती करतो की आम्ही मागणं तुम्हाला उपयोगिता प्रमाणपत्र देऊ, पण तुम्ही तिजोरीतनं आत्ता रक्कम रिलीज करा. कलेक्टरसुद्धा काही वेळा ती करतो. कागदावरची आणि कायद्याची वस्तुस्थिती आहे की जर एकदा कलेक्टरनी सही केली की आता ट्रेजरीमधनं हा निधी सोडा बाहेर, तर जबाबदारी कलेक्टरची. पण हे टीमवर्क असतं. आता ह्यातलं मग तारतम्य आहे. आता हे फुटबॉल, क्रिकेट खेळसुद्धा की विंगेमधनं पळत आलेला खेळाडू चेंडूतला पायातला चेंडू डोळे मिटून जरी त्यांनी सेंटर केला, विश्वास हा पाहिजे की तो मधला खेळाडू घेणार आहे आणि गोल मारणार आहे. यामध्ये जर कुठे खोट आली तर गोल होणार नाही. परस्पर विश्वासावर प्रशासन परस्पर विश्वासावर चालतं. दुर्दैवाने या विश्वासाचा गैरफायदा घ्यायला टपलेले अनेक जण असतात. तर घडलं हे की हा धुळे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला माझा IAS मधला बॅचमेट, याला पाटबंधारे खातं, सिंचन प्रकल्प, आता तिथे सुद्धा
सिंचन म्हणजे पाटबंधारे खात्याचा एक भाग असतो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या हाताखाली, तर त्याला स्थानिक स्तर असं नाव आहे, लोकल सेक्टर. आणि पाटबंधारे खात्याचा दुसरा भाग राज्य स्तर, स्टेट सेक्टर, तो विभाग जिल्ह्यातला स्वतंत्र असतो. त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुप्रिटेंडिंग इंजिनियर, चीफ इंजिनियर इत्यादी वेगळे असतात. पण लघु सिंचन प्रकल्प, मायनर इरिगेशन प्रोजेक्ट्स हे जिल्हा परिषदेकडे येतात आणि त्याचा निधी CEO त्याच्या संबंधित चेकवर सही करायची असते. तर माझ्या या बॅचमेटला एक चेक पाहताना मनामध्ये थोडा संशय आला की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे. म्हणून त्यांनी तो चेक राखून ठेवला आणि तो गेला खोलात. तिथे त्याच्या लक्षात आलं की मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तो असेल किंवा कलेक्टरकडे सुद्धा आता तिजोरीतनं आणखी पैसे काढायला परवानगी द्या त्यासाठी असेल, तर मान्यता आल्यानंतर चेकमध्ये खाडाखोड केली जाते कौशल्याने. आणि समजा तो चेक असेल 3,60,000चा, हळूच कुठून तरी त्याच्यावर एक शून्य येतं आहे आणि ते बनतं आहे 36 लाख. आणि मग काढले पण जात आहेत तिजोरीतनं 36 लाख, त्याला फुटत आहेत 50 वाटा. आणि माझ्या या बॅचमेटच्या लक्षात आलं की त्या संदर्भामध्ये जे आवश्यक उपयोगिता प्रमाणपत्र आहे ते पण जोडलेलं नसतं आहे. त्याने अर्थातच कलेक्टरशी संपर्क केला. ते सुद्धा एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते. कलेक्टर, CEO ही पण टीम असते आणि काम असं परस्पर समन्वय, परस्पर सामंजस्याने करावं लागतं. या कलेक्टरनी सुद्धा उपयोगिता प्रमाणपत्र नसल्यामुळे जिल्हा परिषदेची काही बिलं अडवली होती. मग अर्थातच हे दोघं एकत्र बसले आणि जरा त्यांना लक्षात आलं की दाल में सब कुछ काला है, गडबड आहे. म्हणून ते खोलात गेले आणि आधीच्या 20 वर्षापेक्षा जास्ती काळ अखंड चालू असलेला या पाटबंधारे खात्यातला प्रचंड भ्रष्टाचार बाहेर आला. अख्खा महाराष्ट्र त्याने हादरून निघाला होता. आणि मी मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी होतो आणि हा माझा बॅचमेट, त्यामुळे त्याच्याशी सतत संपर्कात राहत प्रकरणाचं गांभीर्य जेव्हा समोर आलं तेव्हा आता आणखी खोलात जायचं आणि अर्थातच त्याचा कठोर तपास करून आवश्यक त्या गुन्हेगारांना शिक्षा करायची. तर मला हे त्या टीमचा भाग मला बनता आलं की धुळ्याचे कलेक्टर आणि CEO यांची मग थेट मुख्य सचिवांशी भेट आणि अर्थातच मुख्य सचिवांनी सुद्धा मुद्दा तो गांभीर्याने घेऊन मग महाराष्ट्र प्रशासन, त्यामध्ये मुख्य सचिव, पाटबंधारे खात्याचे सचिव, वित्त खात्याचे सचिव आणि ही जिल्हा पातळीची टीम यांनी मिळून ते सर्व खणून काढलं. अनेकदा प्रशासन चालवताना, देशस्थितीचा अभ्यास करताना महाराष्ट्र काय किंवा देशभर दुर्दैवाने असं दिसून येतं की भ्रष्टाचाराच्या प्रकरणातल्या आरोपींना खरंच सगळा तळ खणून काढून शोधलं गेलं आणि अंतिमतः शिक्षा झाली, असं दुर्दैवाने अनेकदा होत नाही. आणि मग त्यामधून नागरिकांपासून ते काम स्वच्छ करू म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत एक प्रकारची मनामध्ये निराशा, दुःख येतं. त्यातनं काही अधिकाऱ्यांची तर वाटचाल मग जाऊ द्या, कशाला करा, कारण मग ते आपल्या अंगावर येईल, पुन्हा मग आपल्या डोक्याला ताप, पुन्हा कोणीतरी वाकड्यात शिरेल. बरं, हे एवढं सगळं आपण आपली मान गिलोटीनखाली द्यायची, धोका पत्करून करायचं, तरी यातून काय, जो भ्रष्ट आहे त्याला कठोर शिक्षा होणारच नाही आहे. तो कोणातरी राजकीय असो, वरिष्ठ प्रशासकीय असो, फिल्डिंग लावतो, जुगाड करतो, भ्रष्टाचारातनंच कमावलेल्या पैशामुळे त्याचाच एक वाटा तो मग संबंधितांना देऊन तो असलेल्यातनं निसटतो. तो भले समजा सरकारी कर्मचारी, अधिकारी असला तरी भले चौकशी झाली त्याची, तरी त्या सगळी ती एक तर चौकशी चालते वर्षानुवर्ष, तिला काय अंत नाही. आणि त्या भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशातलाच एक वाटा शेवटी कुठेतरी पोचता करून, पण हे जुगाड करून हे सगळे निसटतात. या सगळ्यामधून नाही म्हणलं तरी कधी मनामध्ये माझ्या नाही कधी सुदैवाने, पण मला ह्याची जाणीव आहे की अनेकांना निराशा वाटते. माझं म्हणणं असतं नाही, तो त्याचा काही संबंध नाही, तू अधिकारी म्हणून तुझं काम तिथे करायचं ते कठोर आणि चोख केलंच पाहिजे. पण हे जे धुळ्याचं प्रकरण आहे, ही एक दुःखात सुख किंवा
काळ्या शार आकाशामधली सोनेरी किनार आहे की यामध्ये संबंधित आरोपींना शिक्षा म्हणजे त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना त्यामध्ये शिक्षासुद्धा झाली आणि मला त्या टीममध्ये एकत्र काम करणे, त्यासाठीची मुख्य सचिव आणि जिल्ह्याचे कलेक्टर CEO यांची आवश्यक तिथे भेट आणि अर्थातच या सगळ्या विषयांच्या मधल्या खोल फायली एका तरी भ्रष्टाचार विरुद्ध लढाईमधल्या कणभराचा का होईना असा सहभागी होण्याची मला संधी मिळाली. तसा एक बोचरा आणि दुःखद अनुभवसुद्धा माझ्या मनावरनं पुसला नाही जात. होते एका ठिकाणचे एक वरिष्ठ बुवा आणि अनेकदा नागरिक पत्र पाठवत असतात, पत्रांमध्ये तऱ्हातऱ्हांची तक्रार करत असतात आणि प्रशासनाचं कामच आहे की नागरिकांनी पाठवलेल्या त्या पत्रामधला मुद्दा काय आहे तो लक्षात घेऊन जर असं दिसलं आवश्यक तर त्याचा तपास करा. खरं म्हणजे तिथे लक्ष द्यायचं आहे की त्या पत्रामधला मुद्दा काय आहे, ते कोणी पाठवलं, त्यामागचे हेतू काय वगैरे सगळं दुय्यम आहे. आणि याविषयीच्या शासनाच्या लेखी दिशादर्शक सूचना गाईडलाईनसुद्धा आहेत, त्याचासुद्धा मी त्या काळात अभ्यास केला. ते एक तर तिथे म्हणलं आहे की पहिली तर गोष्ट, निनावी जर पत्र असेल तर दखल घेण्यापूर्वी त्या पत्रामधला मुद्दा पहा. अन्यथा आधी असं व्हायचं की पत्र जर निनावी असेल फेकूनच दिलं जायचं की निनावी आहे, त्याची काही दखल घ्यायचं कारण नाही. तर शासनाच्या आहेत गाईडलाईन्स की निनावी असलं तरी त्या पत्रातला मुद्दा पहा आणि जर काही नेमका वस्तुनिष्ठ मुद्दा की बुवा अमुक ठिकाणचं सरकारी गोदाम, त्यामधला हा अमुक हा माल आणि त्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला हे कळवतो आहोत, भीती असो, पकडले जाऊ नये, आकस असो, स्थानिक पातळीला डूख धरून आपल्यावर काही कोणी वाकड्यात नको, यापायी नागरिक निनावी कळवतात. तर दिशादर्शक सूचना आहे की तपशील पाहायचा आणि त्यामध्ये जर काही वस्तुनिष्ठ तपशील असला, तपास करण्यायोग्य, पुष्टी करण्यायोग्य, व्हेरीफाय करता येईल तर त्याचा करायचा तपास, अशा आहेत सूचना. पण एक अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे एका ठिकाणच्या एका वरिष्ठांकडे त्यांच्या हाताखालचे जे काही महाराष्ट्राचा एक विभाग होता त्यातल्या एका जिल्ह्यात काम करणाऱ्या एका IAS अधिकाऱ्याच्या संदर्भात एका नागरिकांनी एक अत्यंत विकृत पत्र पाठवलं होतं आणि हा त्या CEO बद्दल, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा तक्रार करतोय. खरं म्हणजे तो CEO कणखर स्वच्छ काम करणारा, अशी त्याची महाराष्ट्रात ख्याती. अर्थातच माझी त्याची दोस्ती, हे वेगळं नकोच सांगायला, माझी अशांशीच दोस्ती. पण जिल्ह्यातनं त्यांनी एका नागरिकांनी वरिष्ठांना पत्र काय पाठवलं, श्वास रोखू नये का? काय पाठवलं पत्र की हा मुख्य कार्यकारी अधिकारी बायकोकडून धंदा करून घेतो आणि हा जेव्हा जिल्ह्याबाहेर कुठे कामाला का काय असेल त्यावेळेला याची बायको ST स्टँडवर उभं राहून गिराईकं मागते. या लायकीचं पत्र. खरं म्हणजे वरिष्ठांनी किमान म्हणजे ते कधीच फाडून फेकून द्यायला पाहिजे होतं. मी तर म्हणेन की ते नाही, पत्र निनावी असलं तरी आता हे कोण आहे हे पाठवणारं एवढा टोकाचा विकृत, हे शोधायला होतं. तर अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे त्याऐवजी या वरिष्ठांनी त्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे खुलासा मागितला. हे शासनातलं गंभीर पाऊल आहे, कॉल फॉर एक्सप्लेनेशन. समजा कोणी एखाद्या अधिकाऱ्याबद्दल भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे आणि काहीतरी त्याच्यामध्ये सकृतदर्शनी तथ्य दिसतंय किंवा कोणी जिल्ह्यामधल्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदयांशी उर्मटपणे वागला, वरिष्ठांशी काहीतरी उर्मटपणे वागला, नागरिकांशी सुद्धा उर्मटपणे वागला, घडलेत असे प्रसंग. कलेक्टर असो, SP असो, कुठेतरी आतमध्ये हिरोगिरी शिरते
आणि तो कोणाला तरी देतो ठेवून मुस्काडीत. तपास होतो त्या सगळ्याचा. त्याची एक सरकारी शिस्त ठरली, तिच्यामध्ये एक फार मोठा कॉमन सेन्स आहे, ती बरोबर आहे. ते म्हणजे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पहिल्यांदा त्या अधिकाऱ्याला काय म्हणायचं आहे ते मागवलं जातं. सरकारी शब्द आहे खुलासा मागवणे, कॉल फॉर एक्सप्लेनेशन. पण अरे कशाचा मागवायचा, काही सेन्स काही आहे का नाही काही? जिल्ह्यातला एक नागरिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या वरिष्ठाला पत्र पाठवतोय की हा आपल्या बायकोकडनं धंदा करवून घेतो. हा दौऱ्यावर असतो तेव्हा ह्याची बायको एसटी स्टँडवर उभं राहून गिऱ्हाईकं गोळा करते. फाडून तरी फेकून द्यायला पाहिजे होतं. माझं म्हणणं आहे की त्या वरिष्ठांनी नीट खोलात जाऊन, आणि प्रशासनाने हे ठरवलं तर येतं करता की पत्र जरी निनावी असलं तरी नीट खोलात जाऊन एकदा जर ठरवलं तर हे करणारा कोण आहे पकडता येतं. त्याऐवजी या वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्याचा खुलासा मागवला, त्यावर कॉल फॉर एक्सप्लेनेशन की यावर तुला काय म्हणायचं. हे भयंकर धक्कादायक होतं हे. आणि तिथं मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून मला कळल्यावर मात्र मग तसं आम्ही ते गांभीर्याने घेऊन या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची राज्याच्या मुख्य सचिवांशी भेट, सगळा प्रकार सांगून, आणि मग मुख्य सचिवांनी पण त्याची गंभीर दखल घेऊन हा जो संबंधित वरिष्ठ होता याला द्यायची ती समज आणि त्याला जे चमकावायचं आहे, ज्याला जे सुनवायचं आहे ते केलं होतं. असं आणखी एक म्हटलं तर दुःखद प्रकरण. एका आणखी फार मोठ्या अनुभवातून मला सखोल खूप शिकायला मिळालं. त्या वर्षीच्या दिवाळीमध्ये रायगड जिल्ह्याच्या जांभूळपाडा या ठिकाणी अंबा नदीला प्रचंड आणि अचानक पूर आला. आता मला त्यावेळी कुठं माहिती होतं की नंतर कधीतरी आपणही रायगडचे कलेक्टर होणार आहोत. हा पेण तालुका, हा जांभूळपाडा, हा आपले आदिवासी बांधव तिथे असतात आणि वाहणारी अंबा नदी. पण दिवाळीचा काळ म्हणजे अजून काय तो काय पावसाळ्याचा वगैरे नाही काळ, पण कोकण. आणि घडलं हे की तसा दिवाळीचे दिवस असूनही प्रचंड मोठा पाऊस, आणि त्यांनी या अंबा नदीला अचानक मोठा पूर आला आणि त्यांनी हे जांभूळपाडा धोका निर्माण होऊन आता ते अख्खं वाहून जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तर रायगडचे जे कलेक्टर होते त्यांनी अत्यंत तत्परतेने दिवाळी म्हणजे खरं म्हणाल तर दिवाळींच्या सुट्ट्या चालू होत्या, नाही म्हणलं तरी प्रशासन पण असं सुट्टी मोडमध्ये असतं, पण जिल्ह्यात कलेक्टर होते, कामावर त्यांचं लक्ष होतं. या पुराची त्यांनी अत्यंत वेळेत दखल घेऊन तडफदारपणे आणि एक प्रशासनाची समज दाखवत त्याने हा जांभूळपाडा प्रसंग हाताळला. खरं म्हणजे त्यातून फार मोठ्या प्रमाणावर मनुष्य किंवा प्राण्यांची हानी टळली आणि त्या पुरावर वेळीच पावलं उचलून त्यांनीसुद्धा ते जांभूळपाड्याचे जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना नीट उंचावर हलवलं आणि आता पुनर्वसन करायचं आहे. पण त्यापूर्वी जे तात्पुरते ते राहत होते तिथेसुद्धा त्यांच्या व्यवस्था करायच्या होत्या. प्रशासनाच्या शिस्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या कुठल्या पातळीच्या अधिकाऱ्याला किती खर्च करायला परवानगी आहे, किती रकमेचा, याची एक शिस्त ठरली. शेवटी ते आवश्यकच आहे. रायगडच्या कलेक्टरना असं दिसून आलं की ह्या जांभूळपाड्याच्या आदिवासी बांधवांचं आता जे आधी तात्पुरतं त्यांच्या व्यवस्था, रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन, आणि आधी रिलीफ म्हणजे त्यांना दिलासा देणे आणि नंतर योग्य वेळी त्यांचं जीवन पुन्हा पूर्ववत व्हायला पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन. तर आता याला जो निधी आवश्यक होता तो कलेक्टरच्या अधिकार क्षेत्रातला नाही. कलेक्टरचं काम त्यामुळे प्रस्ताव तयार करून मंत्रालयात पाठव आणि मग सरकारी शिस्तीनुसार हा महसूल विभाग आणि त्याचंसुद्धा रिलीफ रिहॅबिलिटेशन R&R असा आम्ही पण त्याचा प्रशासनात उल्लेख करतो, पुनर्वसन विभाग, त्याच्याकडे ती फाईल जाणार आणि मग ती फाईल आता समजा सेक्शन ऑफिसरकडे तयार होणार, त्याच्याकडनं अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी,
जॉईंट सेक्रेटरी, ॲडिशनल सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, बरं ती अमाऊंट किती आहे हे पाहून मग वित्त खातं येतं, मग ती फाईल जाते वित्त खात्याकडे, तिथे ह्याच पायऱ्या परत, आणि 2 विभागांचं आलं की अंतिमतः ती मुख्य सचिवांकडे सुद्धा येते. रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडा प्रसंगानंतर बाधित झालेल्या नागरिक की जे आपले आदिवासी बांधव, त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी विषय थेट मंत्रिमंडळाकडे जाण्याच्या रकमेचा होता, की हा तर विषय कॅबिनेटकडे जायला पाहिजे. दिवाळीचे दिवस, सुट्ट्या चालू, कर्तव्यदक्ष कलेक्टर होते म्हणून तिकडे ते वेळच्या वेळी हानी तरी टाळता आली, पण त्या बांधवांचं आता या ऐन दिवाळीच्या काळात वेळच्या वेळी पुनर्वसन झालं पाहिजे, पण अख्खं मंत्रालय सुट्टीवर. महाराष्ट्राचं तर मंत्रिमंडळसुद्धा सुट्टीवर होतं. त्यात नेमक्या वेळी मुख्यमंत्री स्वतः पवारसाहेबच होते, पण तेही आता त्यांच्या जावयाकडे गेलेले होते. आणि महसूल खात्याच्या या रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनमध्ये आपलं काम उत्तम करणारे एक अधिकारी, ते राहायचे नवी मुंबईला, आणि कामामध्ये इतकं समर्पण की दिवाळीचे दिवस असले तरी ते घरचं समजा काय फराळ फटाके करून तरी ते पार नवी मुंबईहून पण मंत्रालयात येऊन बसायचे. तेव्हा घडलं हे की जांभूळपाडा ही भीषण आपत्ती उद्भवली, पण कर्तव्यदक्ष कलेक्टरमुळे लोकांची, प्राणीमात्रांची वेळच्या वेळी काळजी घेतली गेली. पण त्यांचं ज्या तत्परतेने पुनर्वसन व्हायला पाहिजे, तर तो जिल्ह्याचा प्रस्ताव तर आला हे जे उपसचिव, डेप्युटी सेक्रेटरी होते यांच्याकडे. मला आजपर्यंत त्यांचं नाव लक्षात आहे, वाडेकर त्यांचं नाव, आणि रायगडचे कलेक्टर होते त्यावेळी गणेश वालावलकर. चांगली नाव असल्यामुळे आनंदाने आणि खरं म्हणजे आदराने जाणीवपूर्वक ती घेतोय. तर हे जे उपसचिव वाडेकर आणि जिल्ह्याचे कलेक्टर वालावलकर यांचा संपर्क राहत. आता नुसती सरकारी शिस्त पाळायची झाली तर ते म्हणू शकत होते वाडेकर की मी शेवटी फक्त उपसचिव, मी फाईल तयार करून ती लवकरात लवकर वरिष्ठांना, ते वरिष्ठांना, करत ती वित्त विभाग, करत ती मुख्य सचिव, करत ती मंत्रिमंडळ, मग ते होणार कधी पुनर्वसन, आणि तोपर्यंत लोक तितके त्यांची जीवनं लटकत राहणार. तर या उपसचिव असलेल्या वाडेकरांनी आपलं डिस्क्रिशन, स्वेच्छाधिकार वापरून जिल्ह्याच्या कलेक्टरना परवानगी देऊन सांगितलं की तिजोरीमधून हा पुनर्वसनासाठी आवश्यक आहे तो निधी तुम्ही काढा, त्या आदिवासींचं पुनर्वसन करा, त्यानंतर मी आवश्यक ती फाईल पुढे हलवीन. आणि वेळच्या वेळी हे घडलं. पण पुढे जे फाईलीचा कारभार करायचा, तर आता पुनर्वसन करून आवश्यक तो निधी खर्च करून, मग याला शासनात असतात बरं काय व्यवस्था, नियत जोपर्यंत नीट असते आणि तुम्ही स्वार्थासाठी पैसे खायला हे अधिकार वापरत नाही आहात, गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि दोघं मिळून मिलीभगत करून हे जोवर नाही आहे, खरं म्हणजे शासनात ही व्यवस्था असते अशी. आता त्याला अगदी सरकारी शब्द आहे पोस्ट फॅक्टो सँक्शन, की त्यावेळची विशिष्ट संकटकालीन परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित उपसचिवांनी ताबडतोब त्या निधीसाठी आवश्यक ती मंत्रालयातनं परवानगी दिली. कलेक्टरनी त्यानुसार तिजोरीतून तो निधी जिल्ह्याच्या काढला आणि त्याचा वापर करून आदिवासींचं नीट वेळच्या वेळी सन्मानाने पुनर्वसन केलं. आता हे सगळं झाल्यानंतर आता फाईल तयार होऊन की घटना किंवा खर्च तर करून झाला आहे, पण आता त्याला मान्यता, पोस्ट फॅक्टो सँक्शन, घडून गेल्यानंतरची मान्यता. पण ही जी फाईल तयार झाली यावर वित्त विभागाने दृष्टिकोन घेतला, फायनान्स विभाग त्यांनी दृष्टिकोन घेतला की बाकी ते सगळं ठीक आहे, पण अधिकार नसताना उपसचिवांनी तिजोरीतून निधी काढला. वित्त विभागाने दृष्टिकोन घेतला की एकतर त्याबद्दल त्यांना शो कॉज नोटीस, कारणे दाखवा, म्हणजे ही खुलासा मागवण्याच्याही पुढची जास्त गंभीर गोष्ट. सरकारी कामकाजाच्या पद्धतीत कारणे दाखवा म्हणजे शिस्तभंगाच्या कारवाईचं पहिलं पाऊल, की तुमच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्हाला आपलं म्हणणं मांडायची संधी. तर थोडा वित्त विभागाने असा दृष्टिकोन घेतला की त्या उपसचिवांनी
आपल्या अधिकार बाह्य वर्तणूक आणि निर्णय केलेत तर याची तपास व्हावा, कारणे दाखवा. दुर्दैवाचीच गोष्ट आहे की मुद्दा कुठपर्यंत गेला तर जरा फायलीवर सुद्धा काहीशी अशी भूमिका प्रकट झाली की आपल्या अधिकारात नसताना त्यांनी हा निधी कन्सॉलिडेटेड फंड ऑफ महाराष्ट्र म्हणतात, हा घटनात्मक आहे, पण त्यातून जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी दिली तर सदरची रक्कम या उपसचिवांच्या पगारातून वळती का करू नये अशी त्यांची खुलासा, अशी कारणे दाखवा. पण एकूण मिळून ती फाईल तयार होऊन मुख्य सचिवांच्या द्वारा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली. मुख्यमंत्री पवार साहेब होते. मला आजपर्यंत लक्षात आहे की त्यांनी आपले मुख्यमंत्री पदाचे अधिकार वापरून सूचना दिली की तुम्ही या संबंधित उपसचिवावर कारवाई काय करताय, उलटं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि वेळच्या वेळी त्यांनी हे पाऊल उचललं म्हणून तिकडे जिल्ह्यातलं एक संकट दूर झालं, तर उलटी त्यांना 2 ॲडव्हान्स इन्क्रिमेंट्स, की उलटी हे जे त्यांनी प्रशासकीय दाखवलं त्याबद्दल त्यांना सरकारी पद्धत आहे पारितोषिक देण्याची, की त्यांना 2 ॲडव्हान्स इन्क्रिमेंट्स द्या. अशा अनेक फायली पाहत अर्थातच समृद्ध होत राहिलो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.